मला कळत नाही आपल्या देशात नेमकं काय चाललंय म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. हिरोने परवाच इथेनॉलवर म्हणजे फ्लेक्स फ्युएलवर चालणारी बाईक लॉन्च केली आणि आता मारुती सुझुकीने चक्क इथेनॉलवर चालणारी वॅगनर कार लॉन्च केली आहे. नितीन गडकरींच्या हस्ते याचं लॉन्चिंग करण्यात आलं. जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त साधून हे लॉन्चिंग पार पडलं. आतापर्यंत तसं तर जगभरात कितीतरी कार कंपन्यांनी इथेनॉलवर चालणाऱ्या कारचं प्रोटोटाईप तयार केलं होतं, पण खरोखर प्रोडक्शन करणं आणि ते सगळ्यांसाठी अवेलेबल करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मारुती सुझुकीने हे कसं केलं, या कारमध्ये काय काय फीचर्स आहेत आणि ही कार भारताच्या इंधन क्रांतीचं मोठं पाऊल ठरेल का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर मला पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी सांगतो की फ्लेक्स फ्युएल म्हणजे नेमकं काय. तर असं इंजिन बनवायचं जे साध्या पेट्रोल पासून ते भरपूर प्रमाणात इथेनॉल मिक्स केलेल्या पेट्रोल पर्यंत सगळ्या प्रकारच्या इंधनावर चालू शकेल. आपल्याकडे सध्या E20 पेट्रोल सगळीकडे कंपल्सरी केलंय, म्हणजे यात 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल असतं. यासाठी काही वर्षांपूर्वी सगळ्या गाड्यांमध्ये BS6 इंजिन कंपल्सरी करण्यात आलं होतं. ज्यांच्या कारमध्ये ते इंजिन नाहीये त्यांच्या गाड्यांना E20 इंधनामुळे प्रॉब्लेम्स येत असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण फ्लेक्स फ्युएल इंजिन तयारच अशा पद्धतीने केलं जातं की इथेनॉलचा त्यावर काहीच दुष्परिणाम होत नाही. अशा खास इंजिनची टू व्हीलर परवाच हिरोने भारतात लॉन्च केली होती आणि आता मारुती सुझुकीने याच प्रकारच्या खास इंजिनची कार लॉन्च केली आहे. आणि ही कार दुसरी तिसरी कुठली नसून लाखो भारतीयांची लाडकी फॅमिली कार वॅगनार आहे. पण मारुतीने हे कसं केलं? कारण आतापर्यंत जगभरातल्या कितीतरी कार एक्सपो मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी इथेनॉलवर चालणाऱ्या कारचं प्रोटोटाईप सादर केलं होतं, पण त्याचं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करणं, ऑन रोड टेस्टिंग करणं आणि सामान्य माणसांना परवडेल अशा किमतीत ती कार अवेलेबल करणं हे आतापर्यंत कुणालाच जमलं नव्हतं. पण मारुतीने ते करून दाखवलं. या नव्या वॅगनर मध्ये 1.2 लिटरचं फ्लेक्स फ्युएल इंजिन आहे. यामध्ये E20 ते E85 पर्यंतचं इंधन टाकलं जाऊ शकतं, म्हणजे 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असलेल्या इंधनावर ही गाडी आरामात धावू शकते. यासाठी मारुतीने इंजिनमध्ये काही महत्त्वाचे बदल केले. नवीन फ्युएल पंप, अपग्रेड फ्युएल इंजेक्टर्स आणि खास रिवाइज्ड इंजिन मॅनेजमेंट सिस्टीम असं सगळं यात दिलं. यामुळे टाकीत कोणतं इंधन टाकलंय हे इंजिन आपोआपच डिटेक्ट करतं आणि त्यानुसार इंधन पुरवठा आणि इग्निशन टायमिंग ऍडजस्ट करतं. यामुळे गाडीची पॉवर आणि टॉर्क हे स्टँडर्ड वॅगनर एवढेच राहील असा अंदाज आहे. बाकी गाडीच्या डिझाईन मध्ये फारसा बदल केलेला नाहीये, ग्राफिक्स मात्र वेगळे दिलेत, जेणेकरून फ्लेक्स फ्युएल वॅगनार ही रेग्युलर वॅगनार पेक्षा वेगळी दिसेल. आतमध्ये 7 इंच मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, 4 स्पीकर्स आहेत, बेज आणि ब्लॅक ड्युअल टोन इंटेरियर आहे, स्टीअरिंग टिल्ट ऍडजस्टमेंट, पॉवर विंडोज आणि इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल ORVM असं सगळं मिळतंय. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ABS विथ EBD, हिल होल्ड असिस्ट, पार्किंग सेन्सर्स आणि स्पीड सेन्सिटिव्ह ऑटोमॅटिक डोअर लॉकिंग असे भरपूर फीचर्स यात मिळतात. आता मारुतीची गाडी म्हणल्यावर सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आला असणार, मायलेज किती मिळेल? मारुतीच्या गाड्या त्यांच्या मायलेजसाठी ओळखल्या जातात. नवीन फ्लेक्स फ्युएल वॅगनरच्या मायलेजचे आकडे अजून अधिकृतपणे समोर आलेले नाहीयेत, पण तज्ञांच्या मते सध्याच्या वॅगनरपेक्षा सुमारे 15 ते 20% कमी मायलेज मिळू शकेल. हे अर्थातच इथेनॉल ब्लेंडिंग किती टक्के आहे त्यावर डिपेंड असणार. E20 ते E40 पर्यंत बऱ्यापैकी सारखा मायलेज मिळेल, पण E85 पर्यंत ब्लेंडिंग झालं तर मग साधारणपणे 15 ते 18 किलोमीटरचं मायलेज अपेक्षित आहे. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मायलेज कमी असलं तरी इथेनॉलची किंमत ही तेवढीच कमी असणार आहे. त्यामुळे प्रति किलोमीटर रनिंग कॉस्ट हा कमीच बसणार. कारच्या किमतीबाबत बोलायचं झालं तर अद्याप अधिकृत किंमत कंपनीने जाहीर केलेली नाहीये. फ्लेक्स फ्युएल इंजिनमुळे या कारची किंमत आत्ताच्या वॅगनारच्या टॉप मॉडेलपेक्षा 40 ते 50 हजारांनी वाढू शकते असं तज्ञांचं म्हणणं आहे. सध्याच्या वॅगनारचं टॉप मॉडेल सुमारे 7.5 लाखांपासून मिळतंय, त्यामुळे फ्लेक्स फ्युएल व्हेरियंट हे 8-8.5 लाखांपर्यंत लॉन्च होऊ शकतं. कारमधील एकूण फीचर्स आणि नंतर इंधनात होणारी बचत लक्षात घेता ही नक्कीच चांगली डील असणार आहे. पण यातही एक प्रॉब्लेम आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या ही कार फक्त फ्लीट ऑपरेटर्स आणि ओला उबर सारख्या कॅब ॲग्रिगेटर्ससाठीच उपलब्ध करण्यात येणार आहे. सामान्य ग्राहकांसाठी ही कधी उपलब्ध होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. इथेनॉल कारमध्ये दुसरा एक प्रॉब्लेम होता, तो म्हणजे E85 इंधनाची उपलब्धता. पण त्यावरही एक चांगली अपडेट अशी आली आहे की केंद्र सरकार 2027च्या अखेरीपर्यंत देशभरात 5,000 E85 पेट्रोल पंप उभारणार आहे. याच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली NCR आणि मुंबई पुणे नागपूर कॉरिडॉरमध्ये या वर्षीच्या अखेरीपर्यंत 500 पंप उभे करायची योजना आहे. एकूणच जोपर्यंत सामान्यांसाठी ही कार अवेलेबल होईल तोपर्यंत देशात बऱ्यापैकी E85 पंप असतील याची काळजी सरकार घेतंय असंच म्हणता येईल. मित्रांनो, खरं तर इथेनॉल ब्लेंडिंगवर भरपूर प्रमाणात टीका होताना दिसते. याला कारण म्हणजे त्याच्या गाडीच्या मायलेजवर आणि इंजिनवर होणारे दुष्परिणाम.
पण जर इंजिनच इथेनॉलसाठी खास तयार केलेलं असेल तर मात्र तो एक चांगला बदल म्हणता येईल. फ्लेक्स फ्युएल कारमध्ये तुम्ही पेट्रोलही टाकू शकता, E20 फ्युएलही टाकू शकता किंवा मग E85 टाकू शकता. इंजिन तरीही काम करेलच. ही फ्लेक्सिबिलिटी या इंजिनला इतर कारपेक्षा वेगळं बनवते आणि हीच याची सगळ्यात मोठी ताकद आहे. बाकी हिरोची इथेनॉल बाईक आणि मारुतीची इथेनॉल कार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.